केतन पाटील आणि त्याच्या जोडीला मनोहर पाटील ही सलामीची जोडी पाहायला मिळते। लगेच केतन पाटीलच्या पर षटकारासाठी गणेश पाटील जे पुरस्कर्ते आहेत 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि त्याचबरोबरीने देवा पाटील यांच्या माध्यमातून पर षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज केतन पाटील साठी असेल। अर्जुन पारदर्शकाला सन्माननीय गोरखजी रसाल साहेबांच्या माध्यमातून माझगाव टीमच्या बॅटर्ससाठी लगातार 3 षटकारांसाठी 2000, लगातार 3 चौकारांसाठी 1000 आणि मनोहर पाटील यांच्यासाठी खास करून गोरखजी रसाल यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी तब्बल 2500 आणि 3 चौकारांसाठी तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। O2 कॉम्बॉक्स नक्कीच आज धारणी संघ सुद्धा एक सामना जिंकला आणि त्याचबरोबरीने गोरखजी रसाल जे विभाग प्रमुख आहेत त्यांनी आज विविध पारितोषिक या ठिकाणी लावलेले आहेत, त्यांनाही आपण आभार व्यक्त करूयात। पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। सारसन संघ या मोसमात चांगल्या बहरात आहे। नुकताच सासगावची स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या संघाने पटकावलं होतं। नक्कीच आपण स्वागत या ठिकाणी करून घ्यायचं, थोडं थांबवतं अंकित सर। रमेशजी काठवले साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल, त्यांना विनंती असेल आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। रमेशजी काठवले साहेब त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल। त्यानंतर मराठीचे हिंदीचे एक चांगले समालोचक आमचे मार्गदर्शक प्रकाशजी पाटील सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल, त्यांना विनंती आपण देखील स्वागताचा स्वीकार करायचा आहे। O2 कॉम्बॉक्स लेग बाईच्या साह्याने एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं झालंय शिवांश 11 माझगाव या टीमचं। जय हनुमान सारसन आणि माझगाव असा सुरू झालेला हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना। आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीची शेवटची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, तदनंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल। 4 षटकांची मॅच। पहिलं षटक अक्षय पाटील गोलंदाजीसाठी सज्ज। अक्षयचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच इशारा करीत आहेत की हा चेंडू वाईड असेल। एक धाव अतिरिक्तच्या साह्याने वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने 2 धावा लागतायत त्या माझगाव संघाच्या धावफलकावरती। सुभाषनगर टीम आपण आयोजकांकडे संपर्क करायचे। अक्षयचा हा चेंडू फटका फसलाय, स्वतः गोलंदाज अक्षय चेंडूवरती आलेत, हा झेल कॅरी केला जातो आणि फलंदाज केतन पाटीलच्या रूपात पहिला धक्का, दशरथ पाटीलच्या रूपात पहिला धक्का माझगाव टीमला। हा बहुतांश वेळेला केतनला आपण सलामीसाठी जाताना पाहिलं, असं वाटलं की केतनच बॅटिंगसाठी गेलाय, पण इथे दशरथ हा फलंदाज बॅटिंगसाठी होता। त्यानं आपली विकेट गमावले कारण 12वा खेळाडू उशिराने दाखल झाला। इथे मात्र आपण बघतोय माझगावचे एक जबरदस्त समालोचक प्रकाश पाटील हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचंही आम्ही स्वागत एकता चषक 2025च्या माध्यमातून करतोय। केतनसाठी विविध पारितोषिक आहेत, पण बॅटिंगसाठी इनॅट नंबर 3 वरती दाखल झाला आहे तो फलंदाज सुरेश। मनोहर पाटील जुना जाणता खेळाडू, गेली कित्येक वर्ष माझगाव टीमसाठी या खेळाडूचं खूप चांगलं योगदान राहिलंय आणि या स्पर्धेत मला अद्यापही आठवते, मला वाटतं गत वर्षी ज्या वेळेला स्पर्धा संपन्न झाली होती माझगाव संघाचाही खेळ चांगला राहिला होता आणि यावर्षी सुद्धा ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले, त्यांचंही विशेष आपण कौतुक केलं पाहिजे, त्यांनाही शुभेच्छा असतील। पण अक्षय पाटील अगोदरचा चेंडू त्यानं वाईट फेकला होता, तदनंतर खूप चांगली लाईन आणि लेंथ वेगावरती स्वार होत गोलंदाजी करतोय तो अक्षय पाटील। खरा ट्रम्प कार्ड आहे, खरं तर अष्टपैलू खेळाडू ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्या टीमचा तो प्रमुख भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे मात्र ती जबाबदारी पूर्ण करत असताना अक्षय पाटीलला आपण बघतोय जय हनुमान सारसन टीमसाठी। वेगवान चेंडू टाकायचा होता, त्याचमध्ये
गतीमध्ये सुद्धा परिवर्तन केलं. खरं तर चेंडूवरती बोटे फिरवली होती, हलकासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, गतीने चेंडू येईल या अपेक्षेमध्ये फसला सुरेश हा फलंदाज आणि दुसरा धक्का शिवांश 11 माझगाव टीमला. खरं तर अक्षय पाटील आणि आपल्या उंचीचा पुरेपूर तो फायदा करतोय. कधी चेंडू फुलर लेंथ टाकतोय, शॉर्ट ऑफ लेंथ टाकलेले चेंडू ज्यामध्ये स्वतःला झोकून देतोय, जितका वेग आहे त्याहीपेक्षा स्विंग करण्यावरती सुद्धा तो भर देतो आणि त्यामध्ये चकतायत माझगाव संघाचे फलंदाज. केतन पाटील चौथ्या क्रमांकावरती आता दाखल होतोय. भागीदारी करावी लागेल, दोनही फलंदाजांकडे भरपूर अनुभव आहे आणि भागीदारीची अपेक्षा माझगाव टीमला. इथे हा स्ट्रोक प्रॉपर टायमिंग होता, उडवला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 6. धावा 6 धावांच्या बरोबरीने आपण जर पाहिलं तर कितपर्यंत पोहोचेल इथून पुढे माझगाव संघ याकडेही लक्ष असेल. अगोदर जरूर चौकाराला इथे थांबवलंय, डॉट बॉल येतोय, डॉट बॉलच्या मदतीनं पहिलं षटक समाप्त होईल. टॉस जिंकला शिवांश 11 माझगाव संघानं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-6 अशी स्थिती पाहायला मिळते शिवांश 11 माझगाव संघाच्या धावफलकावरती. ओमकार जाधव सारसन टीमकडून फिल्डिंग करतोय. त्याने जर का झेल टिपला तर जिवलग ग्रुप यांच्या माध्यमातून पर झेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. शरददादा पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा ओमकार जाधवसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झेल टिपला तर दिलं जाईल. ओमकारसाठी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे, पण त्याहीपेक्षा केतन पाटील याच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहेत. त्याचबरोबरीने मनोहर पाटील यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक खरं तर लावलं गेलं आहे. ते गोरखजी रसाल यांच्या माध्यमातून त्यांचंही आपण स्वागत करूया. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. सातगावची नुकताच स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक पटकावला होता. सारसन टीमनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब रोहित जाधव या खेळाडूनं प्राप्त केला होता आणि आता तो गोलंदाजीला आलाय. अगोदरच्या मॅचमध्ये असं वाटलं घोडिवली संघ विजयाच्या समीप येतोय, सहज विजयावरती शिक्कामोर्तब करेल, पण लगातार 3 विकेट गमावल्या. कुणाल पिंगले जसा बाद झाला तिथून पुढे 2 विकेट सुद्धा झटपट गमावल्या आणि तो सामना सुद्धा गमवावा लागला तो घोडिवली संघाला. विकेट्सला फार महत्त्व असतं. एखादा स्थिरावलेला फलंदाज जर का खेळपट्टीवरती असेल तर तो धावा सहज जमवतो, तर पण ते तग धरू दिला जात नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे, वेगावरती खूप चांगलं नियंत्रण. इथे मात्र थांबवले केतन पाटीलला. अजून एक डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल 7 या धावसंख्येवरती. रोहितचा हा चेंडू स्लॉट मध्ये जागा बनवली, खरं तर स्वतःला ते बॅकफूट वरती घेऊन गेले आणि तदनंतर भिरकावलं. डीप मिड विकेट सीमापार षटकार. देवा पाटील यांच्या माध्यमातून पर षटकाराला 500 जमा झालेत केतन पाटील साठी. इथे लेंथ बदलली, दिशा तुमची जर का अचूक असेल तर दशा सुद्धा चांगलीच होते आणि हेच सांगतोय रोहित जाधव. कारण
अगोदरचा चेंडू मिडल स्टिक लेग स्टिक वरती टाकला होता. इथे या चेंडूला ऑफ स्टिकच्या बाहेर आणलं आणि थांबवलं ते केतन पाटीलला. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अगोदरचा चेंडू फुल्लर लेंथ होता, इथे लेंथ थोडी आकसली, मागे खेचली. त्याला ठाऊक होतं की आता जास्त सफल फलंदाज होणार नाहीयेत. स्विंग करण्यावरती भर दिला आणि त्यामध्ये सफल ठरला तो गोलंदाज रोहित जाधव. सक्षमतेने गोलंदाजी सुरू आहे. अचूक टप्पा आहे, वेगावरती नियंत्रण, आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय हा गोलंदाज. स्विच इट करण्याचा प्रयत्न, मनगट बदललं होतं, स्टान्स बदलण्यात आलं होतं, पण आता गती वाढवली. कमालीची गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय रोहित. थांबवले अक्षरशः षटकारानंतर. न डगमगता न थांबता स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता या गोलंदाजानं सादर केली आणि केतन पाटील सारख्या तगड्या फलंदाजाला त्यानं रोखलं या मॅचमध्ये. जरूर षटकाराला थोडी का होईना संधी प्राप्त झाली खरं तर जल्लोष करण्याची माझगाव टीमला, पण तदनंतर सारसन संघाचा गोलंदाज रोहितनं कमबॅक केलाय. गुड कमबॅक म्हणावं लागेल. धावफलक स्थिरावेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा आहेत त्या धावफलकावरती. तेरा धावा धावफलकावरती. वेळेचं बंधन असेल त्यामुळे सारसन टीम आपण जास्त वेळ घेऊ नका. लगेच फिल्डिंग लावायची आहे. यानंतर दुसऱ्या फेरीच्या मॅचेसला सुरुवात होईल. यानंतर सुभाषनगर आणि देवनावे हा सामना खेळविला जाईल. क्वालिफाय होण्यासाठी ती लढत असेल. दोनही संघांना 2-2 सामने जिंकलेत आणि त्या मॅचमध्ये जो जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हकदार असेल. दोनही कॅप्टनला मी विनंती करतोय टॉससाठी यावं. तिसरं षटक सोमेश आलाय गोलंदाजीला. डॉट बॉलनं तो सुरुवात करतोय. पहिलं षटक टाकलं अक्षय पाटीलनं. त्यानं धावा खर्च केल्या केवळ 6. 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. पॉवर प्लेच्या षटकात बॅटिंग रिव्ह्यू असेल. वाईडसाठी रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकात अक्षय पाटीलनं खूप चांगली गोलंदाजी सादर केली. तदनंतर गोलंदाजीला आला तो रोहित जाधव. दुसऱ्या चेंडूवरती त्याला षटकाराचा मार बसला होता, पण तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकाराचा मार बसला होता. तदनंतर एकही धाव त्यानं खर्च केली नाही. 7 धावा त्यानं खर्च केल्या. फेअर डिलिव्हरी असेल. रिव्ह्यू गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या माझगाव टीमनं. तेजस पाटील त्यांचंही आगमन झालं. त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. नेहमीच सारसन टीमच्या त्या मित्र म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी ते सातत्यानं त्यांच्या पाठीमागे असतात. अगदी दष्टपुष्ट आहेत, पण क्रिकेटवरती निष्णात प्रेम आहे. सगळ्यांना त्यांच्याकडे बघून असं वाटत असेल की तेजस पाटील आणि क्रिकेटमध्ये त्यांचं कार्य काय असेल, पण नक्कीच मी सांगेन इथे चेंडू सीमा पार जातोय. क्षेत्ररक्षकाला भेदून चौकार आला आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17. डीजे 17 धावा लागत आहेत धावफलकावरती. मनोहर पाटील आणि केतन पाटील ही जोडी मैदानावरती खेळ करते. 24 चेंडूचं एक सत्र आहे. या खेळपट्टीचा विचार करता 35+ धावा होणं फार गरजेचं आहे. दिशा खराब आहे, दिशा खराब आहे याचा अर्थ दशाही खराब असेल यात शंकाच नाहीये. पंच वळण घेत आहेत. संजय भोईर सर इशारा करीत आहेत की हा चेंडू वाईड बॉल आहे. वाईड +1 अशा 22च्या साह्यानं 2 धावा मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने माझगाव संघाची धावसंख्या होतीये 19 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 19 धावा आहेत धावफलकावरती. हा सूरज सर यांनी सांगितलं की पहिल्या रात्रीमध्ये 1000 होते. आज तिसरी रात्र, कालच्या रात्रीमध्ये 2000, आज तिसऱ्या रात्रीत 3000 प्रतीक एंटरप्राइजेस यांच्या बॅनरला जर का चेंडू लागला तर देण्यात येतील. पण उद्याच्या रात्रीमध्ये हे पारितोषिक खरं तर डायरेक्ट 5 ते 10 हजारावरती जाण्याची शक्यता आहे. षटकार आलाय. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 25.
या 6 धावांच्या बरोबरीने 25 धावा लागतायत त्या धावफलकावरती. जी पारितोषिकं लावण्यात आली आहेत काउंटिंग मॅच संपल्यानंतर होईल आणि तेव्हाच तुम्ही ती पारितोषिकं जमा करायची आहेत. त्या अगोदर कोणाचंही बक्षीस पारितोषिक या ठिकाणी घेतलं जाणार नाही. कधी कधी भरपूर पारितोषिकं असतात पण ज्या वेळेला काउंटिंग होते त्यावेळेला कुठेतरी गपलत होते, असं व्हायला नको. त्यासाठी नंतरच तुम्ही ती पारितोषिकं खेळाडूंच्या हातामध्ये सुपूर्द करा. सोमेशवरती आक्रमण करतायत. सोमेशचा हा चेंडू, केतन पाटीलचा तडाखा. केतन 4थ्या क्रमांकावरती केतनला खरं तर पाठवण्यात आला आणि ही रणनीती आता सफल ठरते. ती शिवांश 11 माझगाव टीमसाठी अजून एक षटकार. सहा धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 31. युवा गोलंदाज सोमेश त्यावरती आता आक्रमणाला सुरुवात केली. खरं तर धावा नव्हत्या माझगाव टीमच्या धावफलकावरती. झेल ड्रॉप. केतन पाटील महत्वाचा अडसर आहे. खरं तर कर्दनकाळ ठरतोय सध्या स्थितीला मैदानावरती. जय हनुमान सारसन टीमसाठी 31 धावा आहेत धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे आणि असताना झेल ड्रॉप होणं याचा अर्थ इथून पुढे जितक्या धावा होतील ना त्या धावा डोईजोड होतील. दुसऱ्या 17 धावांचा पाठलाग करताना सारसन टीमला यष्टीरक्षक राकेश त्या ठिकाणी होता. त्यांना हा सोपा झेल ड्रॉप केला. याचा अर्थ इथून पुढे कठीण स्थितीला सामोरं जावंच लागेल. गरंगलत चालला ऑन साईडला. मिड विकेटला या चेंडूला स्टॉप केलं जाईल. खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32 धावा लागतात धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. केतन पाटीलकडे असेल स्ट्राईक. शेवटचं षटक डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. किफायती षटक राहिलं तर सारसन संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न जरूर करेल. आक्रमण झालं तर चांगल्या स्थितीत पोचेल. पहिल्या सत्राच्या अंती शिवांश 11 माझगाव निर्णायक षटक असेल. त्या अगोदर टॉससाठी मी विनंती करतोय देवनावे संघाचे कर्णधार आणि कॅप्टन आलेले आहेत देवनावे संघाचे. मी सुभाषनगर टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या टॉस बॉक्समध्ये आपण यायचं. टॉस केला जाईल आणि टॉस करण्याची विनंती मी रमेशजी पाटील यांना करतोय की आपण आपल्या शुभासचे टॉस करायचे. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 32. या ठिकाणी आपण बघतोय सुभाषनगर संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल तो पोहोचवायचा आमच्यापर्यंत आणि त्यावरती लगेचच अंमलबजावणी करायची आहे. शिवसेना युवा नेता खालापूर तालुका कुमार विशाल सुरेश धारणे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. खालापूर तालुका शिवसेना युवा नेते कुमार विशाल सुरेश धारणे यांचंही शुभागमन झालं. त्यांचंही स्वागत असेल एकता ट्रॉफी 2025च्या माध्यमातून. लोड जास्त होता त्यामुळे आपण बघतोय प्रयत्न सुरेख झाले. चेंडूला स्टॉप केलं ही महत्त्वाची बाब होती पण इथे मात्र एक धाव आणि एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत. कारण केतन पाटील जास्तीत जास्त चेंडू फेस करायचे. तेजस पाटील इकडे असतायत पण तेजस पाटीलकडे तेवढाच लोड आहे आणि तिकडे गड्डे आपण जे पाहिले मैदानावरती त्यांनी चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर केला पण 2 धावा मात्र प्राप्त होत्यात माझगाव टीमला. बॅटच्या आतली कडा खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल. डेथ ओव्हरमध्ये स्वतः राकेश आलाय
आणि त्यानं अद्यापर्यंत मोठ्या फटक्यांपासून रोखलंय ते माझगाव टीमला. शिवांश इलेव्हन माझगाव संघ टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करतोय आणि त्यांची धावसंख्या झाली आहे 35. निर्णायक षटक, खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय राकेश पाटील. अजून एक चांगला खेळाडू सारसन टीमचा. ज्यावेळेला अवधूत भगत यांनी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती, त्यानंतर अक्षय पाटील संपूर्ण सारसन गावानं स्पर्धा ऑर्गनाईज केली होती, त्यावेळेला तेजस पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. व्यासपीठ असेल, व्यासपीठाच्या बाहेरची जी जबाबदारी होती ती तेजस पाटील आणि त्यांची अगदी मी तर म्हणेन शरीरयष्टी बघता असं वाटत नाही की ती इतकी धावपळ करतील, पण केली होती. आणि आपण बघतोय असं म्हटलं जातं ना, कोणी तुम्ही अगदी शरीरावरती जाऊ नये, आणि तेच गड्डीने सुद्धा दाखवलं, स्वतःला झेपावलं, पण 2 धावा सुद्धा गेल्या त्या ठिकाणी माझगाव टीमला. धावफलक पोहोचलंय 36. इतिहास स्ट्रोक, वेट वॉच, तदनंतर खेचलाय केतन पाटीलनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट हिट षटकार. या चेंडूवरती जर का षटकार आला, अगोदर एक मारलायच, इथे जर का षटकार आला तर 2070 याचा अर्थ 2070 गाडी नंबर आहे. दशरथ पाटील काटरंग यांच्या माध्यमातून केतन पाटीलला हे पारितोषिक दिलं जाईल. भरपूर पारितोषिक केतन पाटीलसाठी लावण्यात आलेले आहेत आणि केतननंच खरं तर हा डाव सावरलाय. इथे हा चेंडू लिव्ह केला, चेंडूला सोडून दिला आणि सोडून देण्याचा हा निर्णय इथे मात्र फसलाय. निर्णायक चेंडू होता, निर्णायक चेंडूवरती कल्पकतेनं गोलंदाजी झाली आणि केतन पाटीलनं सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करायला हवे होते. डॉट बॉल येतोय, कोणतीच प्रतिक्रिया आली नाही, याचा अर्थ डॉट बॉल, आणि या डॉट बॉलच्या मदतीनं पहिलं सत्र समाप्त होतंय. या मॅचमध्ये जय हनुमान सारसन संघानं टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग केली. 4 षटकांचा खेळ आपण पाहिला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिवांश इलेव्हन माझगाव संघ जाऊन पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 43 या धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे जय हनुमान सारसन टीमला शिवांश इलेव्हन माझगाव संघाच्या विरोधात. पण या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, कोणता संघ विजयावरती शिक्कामोर्तब करत प्रवेश करेल दुसऱ्या फेरीमध्ये, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती असतील सूरज हातमुडे सर. नक्कीच या ठिकाणी एक शुभ सन्मान होईल. संदेश पाटील यांना विनंती करतो, प्रकाशजी पाटील जे चांगले समालोचक, आमचे चांगले मार्गदर्शक आहेत माझगावचे, त्यांचा शुभ सन्मान, प्रकाश पाटील सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल. त्यांना विनंती असेल आपण स्वागत स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. प्रकाश पाटील सर म्हटलं चांगलं प्लॅटफॉर्म त्यांनी देखील आम्हाला उपलब्ध करून दिले. माझगावच्या जेवढा टुर्नामेंट त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच त्या स्पर्धेचा घटक त्यांनी बनवला आणि चांगलं मार्गदर्शन त्यांचं नेहमीच राहतं. प्रकाश पाटील सर यांना विनंती आपण स्वागत स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. संदेश पाटील यांच्या शुभ असे शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल. यश खरं तर खूप चांगले समालोचक, हिंदीचे जुने जाणते, अनुभव भरपूर गेली कित्येक वर्ष, त्यांनी खूप चांगले समालोचन त्या विभागात. आणि पूर्वी सूरज सर तुम्हाला सुद्धा ठाऊक असेल, अगदी चुकून कुठेतरी 1-2 विभाग पकडले तर एखादा समालोचक असायचा आणि टुर्नामेंटसुद्धा आपण फक्त शनिवार रविवार या दिवसालाच बघायचो. आणि तेव्हापासून समालोचन करणारे प्रकाश पाटील सर आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते नक्कीच त्यांचा गावचा संघ माझगाव संघ आता मैदानावरती खेळ करतोय आणि त्यांना धावा वाचवायच्या आहेत. त्या मात्र 43 धावा वाचवल्या जातील की धावांचा पाठलाग केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मात्र असतील सूरज हातमुडे सर. हर्ष पाटील यांचा आज वाढदिवस आहे. कॉम्बॉक्सच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयोजकांच्या वतीनं हर्ष पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आयोजनामध्ये खूप सारं त्यांचा हात राहिला, कारण खूप सारी मेहनत त्यांची देखील राहिल्या. त्यामुळे आपण जर पाहायला गेला आयोजकांचा मुख्य घटक आपण पाहिलं हर्ष पाटील. आज बड्डे बॉय आहेत आणि आज सर्व खर्च होईल, पार्टी नक्कीच होणार
आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सूरज हातमोटे सरांकडे. विकेट हॅट्रिक साठी केतन पाटील याच्यासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. दशरथ पाटील काटरंग यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज दिलं जाईल. केतनसाठी भरपूर पारितोषिक आहेत. संघमालक गणेश पाटील यांच्या माध्यमातून कोणत्याही गोलंदाजाने विकेट घेतली तर पर विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. बॅटिंगसाठी सुद्धा होते पारितोषिक. काउंटिंग मॅच संपल्यानंतर जरूर होईल, यात शंकाच नाही आहे. 24 मध्ये बनवायचे त्या 43. सामना चांगला होईल. चेंडू द्या चेंडू. तिकडे चेंडू कोणता फेकला, नवीन का? कोणताही असू दे, तो चेंडू आयोजकांकडे जमा करायचे आहेत, अन्यथा आयोजक सांगतायत की मॅच सुरू होणार नाहीये. चेंडू द्या चेंडू. जो मैदानाच्या बाहेर चेंडू दिलेला आहे, नवीन असू देत किंवा जुना, अन्यथा मॅच स्टॉप केली जाईल. असं व्हायला नको. कोणते प्रेक्षक आहेत, माझगाव सारसन की प्रेक्षक आहेत? पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली सारसन संघाच्या विरोधामध्ये. माझगाव संघानं धावा जमा केल्या. त्यांनी 42 आणि 43 धावांचा टार्गेट ठेवलंय. बच्चा बैलाचे मालक प्रणाल लाले खरं तर अजूनही या स्पर्धेला एन्जॉय करतायत. काल आम्ही नव्हतो, पण काल ते आले होते आणि आम्ही कलोत्यालाच सांगितलं होतं की ज्या वेळेला चिंचवली गोहेची स्पर्धा, त्यावेळेला 4 रात्रीमध्ये प्रणाल लाले असतील, सूरज केदारे असतील. चेंडू तुम्ही चिंता कशाला करता आकाश पाटील? चेंडू मला वाटते सूरज केदारे यांनी दिलेत. लागतील तेवढे चेंडू. कमी पडले तर तुम्ही उद्या सकाळी मागून घ्या, चेंडूची पूर्तता होईल. गणेश पाटील साहेबांकडून एक पारितोषिक आहे. कोणत्याही गोलंदाजानं जर माझगावच्या विकेट घेतली तर प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा कॅश प्राईज, आणि केतननं जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्याला 5000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि दशरथजी पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राईज आहे केतनला विकेटसाठी. बड्डे बॉय या ठिकाणी आलेला आहे, त्याचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. पहिला बॉल केतन पाटील गोलंदाजीला आलाय. केतन पाटील स्ट्राइक वरती उभा आहे. तो रोहित, राकेश, आणि नॉन स्ट्राइक एंड वरती उभा आहे तो रोहित. 43 धाबा, 10.75चा आस्किंग रेट. पहिलाच बॉल खोलात टाकला होता सन्मान देत असताना. रोहित आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आणि पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रमेशजी पाटील, संदेशजी पाटील यांचे पिताश्री पहिला बॉल टाकल्यापासून ग्राउंडवरती आहेत. 2001चा काळ खरं तर या रमेश पाटील साहेबांनी गाजवला होता. या वेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. बॅटर राकेशच्या बॅटमधून आलाय पहिला चौका.
आणि राकेशच्या बाडमधून आलाय हा खणखणीत असा षटकार. मैदानामध्ये पाहायला मिळते आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला निर्धाव चेंडू ते खेळले, तदनंतर एक चौकार आला, आता षटकार आलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत आणि 33 धावांची गरज आहे. येणाऱ्या 21 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. केतन पाटील ज्याच्यासाठी पारितोषिकांचा वर्षाव झाला होता त्याच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतं. याच फलंदाजीसाठी राकेश ओळखले जात आहेत. बॉलिंग करत असताना 10 धावा खर्च केल्या आणि आता बॅटिंग करत असताना त्या 10 धावा त्यांनी वसूल देखील केल्या 3 बॉलमध्ये. चांगला खेळ राहिला आहे राकेश यांचा. आणि आता फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतात आपल्याला. समोर खेळलेत व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग करतोय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आणि 2 धावा, एकच धाव घेतली जाते. 3 धावा त्यानं वाचवल्या. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते. सारसन याच पंचक्रोशी विभागातील संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला माझगाव चौक परिसरातील संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट, शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉल ऑफ फील्ड केलं गेलं आणि या चेंडूवरती मिळाली ती 1 धाव. एकूण धावसंख्या 12. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. राकेश यांच्या बॅटमधून 11 धावांचं योगदान पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. शेवटचा बॉल आहे. राकेश जागा बनवली, बॅटच्या मधोमध बॉलला घेतलं आणि मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलं. गोहे चिंचवली गावाच्या दिशेनं आलेला हा दुसरा षटकार. धावा धावफलकावरती आहेत. श्रीहरी आमच्या संबंध आज स्कोरर म्हणून जोडले गेलेत. चांगली स्कोरिंग त्यांची देखील पाहायला मिळाली. केतनच्या विरोधामध्ये आक्रमण, ज्याच्यावरती पारितोषिकांचा वर्षाव झाला होता ना त्याच्यावरती प्रहार चढवले गेले. केतननं बॅटिंग करत असताना 32 धावा जमा केल्या, परंतु आता केतनच्या विरोधामध्ये राकेश पाटील यांचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. जीवन काठावळे या दुसऱ्या गोलंदाजाच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. जीवन खरं तर गेल्या वर्षी जीवन खेळत नव्हता, शोल्डर डिस्लोकेट झाला होता आणि त्यानंतर त्यानं त्याच्यावरती उपचार केले आणि या हंगामामध्ये चांगली कामगिरी जीवन काठावलेची आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला बॉलर आहे. फटका हवेत आहे, उंच गेलाय आकाशात, परंतु झेल त्या ठिकाणी मिस केला जातो. मैदानामध्ये काय घडतंय, देव देता आणि कर्म नेता अशी परिस्थिती. हा झेल खरं तर पकडायला हवा होता. जर हा झेल पकडला गेला असता तर कदाचित एक मोमेंटम मिळाला असता गोलंदाजी करणाऱ्या फिल्डिंग करणाऱ्या माझगाव संघाला. राज सावंत यांच्या माध्यमातून जर का राकेश पाटील यांनी लगातार 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. राकेश पाटील यांच्यावरती देखील पारितोषिक आता पाहायला मिळत आहेत. रोहित 3 वरती खेळतोय. 20 धावा धावफलकावरती 43 ला चेस करत असताना चांगला बॉल. ही जीवनची खासियत आहे, पुढ्यात बॉलला टाकतो आणि त्यानंतर बाहेर बळणारे त्याचे बॉल नेहमीच बॅटरसाठी डोकेदुखी ठरत असतात आणि चांगली बॉलिंग करत असताना पहिल्या बॉलवरती कॅच व्हायला हवी होती, परंतु ती संधी सोडली आहे आणि जीवन मागचं सगळं विसरून बॉलिंग करतोय. मॅच मध्ये परत येण्यासाठी विकेटच्या शोधामध्ये आहे तो गोलंदाजी करणारा माझगाव संघ. पाठीमागच्या बाजूला जबरदस्त फटका, रचनात्मक, परंतु फिल्डिंग देखील तितकीच ताकदीची पाहायला मिळाली. रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल.
अशा रीतीनं बॅटर शफल झाला होता, खूप बाहेर निघाले, अगदी स्टंपच्या पाठीमागे जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्क्वेअर ऑफ द विकेट या चेंडूवरती मिळाली ती एकच धाव. 22 धावा धावफलकावरती आहेत. फटका फसलाय, झेल सुरेश कडून देखील सुटला जातोय. या तुम्ही कॅच ड्रॉप करत नाहीयेत तर कदाचित तुम्ही ही मॅच देखील ड्रॉप करू शकताय, कारण या कॅचेस जर पकडल्या गेल्या असत्या तर कदाचित मॅचमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. जर तर या शब्दाला क्रिकेटमध्ये स्थान नाही असं म्हणतात आणि या शब्दांशिवाय देखील क्रिकेट नाही आहे. एकूण धावसंख्या 23 आहे, 20 धावांची गरज आहे. 14 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. श्रीहरींचं चांगलं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतंय. 20 धावांची गरज आहे. चांगली फिल्डिंग, चांगल्या पद्धतीनं बॉलला अडवलं. या बॉलवरती मिळाली ती एक धाव. एकूण धावसंख्या आहे ती 24. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. चेस करत असताना पार्टनरशिप फार महत्वाची असते आणि ती पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलं जीवन काठावलेनं. 6 धावांचं षटक त्यांना हाताळलं. विकेट जरी मिळाली नसली ना तरी फलंदाजांवरती थोडासा दबाव टाकण्याचा त्यानं प्रयत्न केला. 2 ओव्हरमध्ये 24 धावा आल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. सारसनच्या विरोधामध्ये आपण चांगली मॅच मैदानामध्ये अनुभवतोय. माझगाव असा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. 19 धावा 9.50च्या आस्किंग रेटनं या धावा जमा करायच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या सारसन संघाला. आणि या 19 धावा वाचवत असताना तिसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. दशरथ ढवाळकरच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. दशरथ एक सिनियर बॉलर आहे, संघामधील एक अनुभवी खेळाडू आहे. मनोहर, दशरथ, सतीश पाटील म्हणजे भाई हे सगळे सिनियर खेळाडू आहेत. यांच्या तालमीमध्ये बरेचसे आता नवीन खेळाडू घडताना आपण माझगाव क्रिकेटमध्ये पाहतो आणि दशरथला तो अनुभव आता वापरावा लागेल 19 धावा वाचवत असताना. प्रकाश पाटील आमचे समालोचक मित्र, हिंदीचा एक दर्जेदार आवाज सातत्यानं चौक विभागामध्ये असतो. आज माझगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. माझगावची एकही मॅच ते मिस करत नाही आहेत, खंदे समर्थक आहेत. या वेळेला शफल झाले, जागा बनवली, बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक लांबून आलाय, परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण राहिलंय. विलास एक दर्जेदार गोलंदाज आहेत, परंतु आता चांगली फिल्डिंग ते करतायत. 2 धावा वाचवण्याचं काम केलं. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. 8 बॉलमध्ये 21 धावांचा बहारदार खेळ राकेश या बॅटरचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता, बरीच मोठी गॅप, सिंगल, चोरटी धाव कंप्लीट केली आहे. 10 मध्ये 16. अजूनही मॅच बॅलन्स आहे, अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये. विकेट गेली, डॉट बॉल आले, बॉलिंग करणारी माझगाव टीम मॅच मध्ये परत येईल आणि इथून पुढे 1-2 मोठे फटके आले तर बॅटिंग करणाऱ्या सारसन संघासाठी सामना सोपा असेल. अक्षय सारखा बॅटर अजूनही बाकी आहे. राकेशनं जबाबदारी स्वीकारली आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, सेनापती लढतोय आणि या वेळेला रोहितच्या बॅट मधून देखील येतोय हाय फ्लाय इन द स्काय षटकार. समोर टाकलेला बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टायलिश पद्धतीनं बॅटच्या मधोमध अक्षरशः बॉलला फेकून दिलं. आकाशामध्ये ढगामध्ये बॉलला पाठवलं आणि एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या 33. मॅच सोपी केली आहे, इझी केली आहे. 9 मध्ये 10 धावांची गरज. हा देखील उंच
उंच उंच तितकाच लांब 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 षटकार. एकोणचाळीस धावा. ईट का जवाब पत्थर से, जशास तसं ठोशास ठोसा प्रत्युत्तर. जशी बॅटिंग केली केतन पाटीलनं त्याला ठोस प्रत्युत्तर. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला आणि या चौकारानं सामना फिनिश केलाय. 8 बॉल आणि 10 विकेट राखून सामना फिनिश केलाय. व्हॉट अ ग्रेट फिनिश बाय सारसन टीम. ओपनिंग जोडीचा दर्जेदार खेळ पाहायला मिळाला आणि सगळ्यांची मनं जिंकली ती सारसन संघानं. वॉल प्लड आणि पुढील वाटचालीसाठी माझगाव संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच सुभाषनगर टीम. चला लगेच मैदानावरती उतरायचंय. टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, त्यामुळे लगेचच मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. 3 ओव्हरची मॅच असेल याची दक्षता घ्या. सूरज सर, खरं तर कॅचेस विन द मॅचेस तुम्ही सुद्धा उल्लेख केला की कॅच ड्रॉप नाही